नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे रविवारी धर्मपुरी येथे भक्तिमय व टाळ मृदुंगाच्या गजरात आगमन झाले. यावेळी ग्रामविकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करत मोठ्या उत्साहाने स्वागत केले. यावेळी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात पालकमंत्री गोरे पालखीसोबत चालले. धर्मपुरी पालखी तळावर वारकरी, भाविक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली, तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पोलीस बँड पथकाने बँडमधून भक्तिमय धून वाजवून पालखीचे स्वागत उत्साहात केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त हरिभक्तपरायण भावार्थ देखणे महाराज यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर, डॉक्टर सतीश कोपुरवाड, तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीच्या स्वागतासाठी धर्मपुरी पालखी तळावर जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केली. पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय पथक, वीज, वाहतूक, कायदा सुव्यवस्था याबाबत विशेष नियोजन करण्यात आले. त्याबरोबरच पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या पायांना आराम मिळावा यासाठी फूट मसाज मशीनची व्यवस्था करण्यात आली असून हजारो भाविक याचा लाभ घेत आहेत. त्याप्रमाणेच वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य दूत, आरोग्य बाईक तैनात करण्यात आले आहेत.